अमरावती ग्रामीण पोलीस गटातला परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे प्रकरण जे आता सुरू आहे त्या प्रकरणात जे तपासाची प्रोग्रेस आहे दॅट इज मुद्दा क्रमांक एक म्हणजे SIT गठीत केलेली आहे अंडर SDPO अचलपूर आणि त्यांच्या अंडरला एकूण 11 अधिकारी आणि जवळपास 40 कर्मचारी दिलेली आहे. त्यापैकी 2 महिला अधिकारी पण आहे आणि सोबत PI LCB आणि PI सायबर ते पण टीमला आहे आणि ते SIT जे आहे हे पूर्ण प्रकरणात जे आहे ट्रान्सपरंट आणि फेअर मॅनरला आणि जलद गतीने तपास करणार आहे. मुद्दा क्रमांक 2 आत्तापर्यंत हे पूर्ण प्रकरणात एकूण 4 आरोपी जे आहे त्यांना अटक केलेली आहे आणि इतर 2 आरोपीला आता त्यांना अटक करायची प्रोसेस जे आहे ते सुरू आहे आणि आणखी 4 आरोपी त्यांच्या विचारपूस जे आहे ते सुरू आहे. मुद्दा क्रमांक 3 आत्तापर्यंत एकूण 5 मोबाईल फोन्स सीज केलेली आहे. तपास आमची सुरू आहे की आणखी काही मोबाईल डिव्हाइसेस किंवा लॅपटॉप किंवा जे काही डिव्हाइसेस आहे ते आहे का त्यांची शोध आमची सुरू आहे. चौथी विषय आरोपीकडून सर्च आणि सीजरच्या पूर्ण प्रकरण जे आहे सुरू आहे आणि सोबत ते घटनास्थळ कुठे कुठे आहे ते पण आम्ही व्हेरीफाय करत आहे. इन्क्लुडिंग जे अरेस्टेड आरोपीकडून तपास करून आणखी काही आरोपी आहे का ते पण निष्पन्न करण्याचा जे प्रयास आहे ते पण आमची सुरू आहे. लास्टली मी विनंती करणार हे पूर्ण प्रकरण जे आहे ते गंभीर आहे. वरिष्ठ अधिकारी सगळे जे आहे हे विषयावर गांभीर्याने ते दखल घेतलेली आहे आणि तसा आम्हाला निदर्शन दिलेली आहे तपासाबद्दल आणि सहकार्य पण करणार म्हणून त्यांची असा सांगणं आहे. सोबत आजच्या दिवशी जे अचलपूर आणि परतवाडामध्ये जे बंद डिक्लेअर केलेली आहे त्याबद्दल मी सगळे नागरिकांना विनंती करणार की अत्यंत गंभीर बाब आहे आणि पोलीस आमची जे जबाबदारी आहे आम्ही करत आहे. तर काइंडली सगळ्यांना विनंती आहे की तिथे कायदा आणि सुव्यवस्था जे आहे ते बनवून ठेवा अशी आमची विनंती आहे. आणि लास्टली आणि मी पुन्हा एकदा विनंती करत आहे विक्टिम आणि विक्टिमच्या फॅमिलीला की काइंडली गोपनीय पद्धतीमध्ये तुम्ही जे महिला अधिकारी त्यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेली आहे त्यांना तुम्ही संपर्क करून तुम्ही समोर येऊन तुमची जे काही म्हणणं आहे ते तुम्ही पोलिसाकडे स्टेटमेंट म्हणून ते महिला अधिकारी समोर ठेवा आणि आमची जबाबदारी राहणार की जे काही तुम्ही सांगणार ते आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवणार आणि तुमचे जे स्टेटमेंट आहे ते सील करून फक्त जे महिला अधिकारी आणि त्यांच्या समोरून ते पेश करणार आणि नक्की माझी जबाबदारी राहणार 100% की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते विक्टिम आणि त्यांची फॅमिलीच्या डिटेल्स ते पब्लिक मध्ये लीक होणार नाही असं मी सगळ्यांना आश्वासन देतो. थँक्यू.